नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे। हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे। यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल माझी पूर्ण टीम, मी जिथे काम करतो ती आज नागपूरला मी बोलवलेली आहे। हे एक टीम सेलिब्रेशन आहे दिवाळीच्या नंतर, जे पीक सेलिब्रेशन होतं आमचं। बेसिकली मी ई कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे पीक मध्ये म्हणजेच दिवाळीमध्ये आमच्याकडे खूप लोड असतो। तर तो लोड एकदम छान पद्धतीने हाताळल्यामुळे माझी जी टीम आहे ह्या टीमला मी सेलिब्रेशनसाठी बोलवलेलं आहे इथे नागपूरला। तर आम्ही आमच्या टीम सोबत गेट टुगेदर करणार आहोत आज रात्री। तर माझ्याकडे माझी अकोल्याची टीम, त्याच्यानंतर गोंदिया, छिंदवाडा, चंद्रपूर आणि नांदेड हे जे सेंटर्स आहेत त्या ठिकाणची पूर्ण टीम मी इथे बोलवलेली आहे। तर आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत। सोबतच मी तुम्हाला माझ्या टीमचं इंट्रोडक्शन पण करून देईन। तर आता मी सध्या ऑफिसला जात आहे। ऑफिस करून त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी एक रिसॉर्ट बुक केलेला आहे गेट टुगेदरसाठी। तर आपण भेटूयात डायरेक्टली रिसॉर्टमध्ये। तर सध्या मी ऑफिसला आलेलो आहे। गाईज, आता आमची टीम भेटलेली आहे आम्हाला आणि आता आम्ही रिसॉर्टला जात आहे। इंट्रोडक्शन आम्ही नंतर करून देऊ। आता सध्या आम्ही ऑन द वे आहे, रिसॉर्टला जात आहे, तुम्ही पाहू शकता। बाकी आमचे मास्टर अंबादास सर आणि इकडे मागे आहेत अक्षय, हरीश और शिवम भाई। ठीक है, सबका परफॉर्मेंस रिकॉर्ड होगा आज रात में। और बाकी दो जन पीछे बाइक पे, शुभम के साथ अभिषेक है और विक्रम और हमारे डांसर निखिल, वो अभी बाइक पे आ रहे पीछे है। तो सबका इंट्रोडक्शन मैं दे देता हूँ। आता आम्ही सर्व्हिस रोडला आलेलो आहे। इथूनच किती किलोमीटरवरती दाखवत आहे? 500 मीटर ना? 150 मीटर वरती आमचं रिसॉर्ट आहे। रस्ता खूप डेंजर आहे इथला, सर्व्हिस रोड आहे, तुम्ही पाहू शकता। आणि समोरचा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो, एकदम मस्त आहे। आलेला आहे इथेच समोरच आहे आय थिंक। ग्रीन वैली यही है। हाँ, यही हमारा रिसॉर्ट है, यहाँ पे बुकिंग की हमने। और ये हमारे अनमोल रतन, हमारे दो फ्रॉम चंद्रपुर, अभिषेक और शुभम। चलो अंदर चलो। गाईज, आता आम्ही आलेलो आहे इथे रिसॉर्ट मध्ये आणि तुम्हाला आमची जी टीम आहे त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो। शिवम भाई छिंदवाड़ा से है और अभिषेक भाई चंद्रपुर से है। इनके लिए लड़की है तो देख लेना, कट कर दूंगा, टेंशन मत ले। बिल्कुल। निखिल आमचे मास्टर, सगळ्यांचे मास्टर। अक्षय फ्रॉम अकोला, हरीश फ्रॉम अकोला, शुभम फ्रॉम चंद्रपुर, विक्रम सबका चहेता नागपुर में, फ्रॉम नांदेड़। अभी ये रिसेंटली नांदेड़ मूव हुआ है और मुझे तो आप जानते ही हो। तो चलो अभी एक्सप्लोर करते हैं। अभी उधर पूल वगैरह है, पार्टी वगैरह करेंगे हम रात में यहाँ पे। मैं तो पीता नहीं हूँ, बाकी सब पीते हैं। ठीक है, चलो।
इथे रेस्टॉरंट आहे मित्रांनो आणि इथे स्विमिंग पूल आहे. आम्ही इथे नंतर थोड्या वेळाने येणार आहे जेवण वगैरे झाल्यानंतर. चला गाईज आता आम्ही आमची पार्टी वगैरे झालेली आहे इथे रिसॉर्टमध्ये. ही आमची रूम होती आणि आता मस्त आम्ही शेकोटीचा कार्यक्रम करत आहोत. मस्त आमची टीम आहे इथे. ग्लास कुठे आहे तुमचे? संपले झाले का? ठीक आहे. इथं बाकी आहे अजून. संपून जाईल ते. भाई ग्लास छुपा ले. ग्लास आज आपण बोन फायर करूया. सर्व टीम करत आहोत पण सध्या एक्सपिरियन्स करत आहोत. हे आपली टीम. अर्धी टीम लुडकली आहे. उद्या भेटू. मस्त परिसर आहे मित्रांनो. आम्ही आमची गाडी इथे लावलेली आहे आणि हे मस्त विलाज आहेत इथे. आणि आम्ही टोटल 9 जण होतो. 9 जणांमध्ये 4 रूम्स बुक केल्या होत्या. तर मी तुम्हाला रूमची टूर देऊन देतो. हा आहे हॉल. हा हॉल आहे आणि इकडे मस्त किचन आहे. जर तुम्ही जर काही बनवायचा प्लॅन केला असेल तर इथे मस्त किचन अवेलेबल आहे. ही वॉशरूम वगैरे आहे आणि ही बेडरूम आहे. मस्त बजेट फ्रेंडली आहे मित्रांनो. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर 2500 मध्ये इथे तुम्हाला भेटून जाईल. आता सकाळी भेटूया. आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत. आता आम्ही पूर्ण टीम एन्जॉय केलेला आणि आता थकलेलो आहे. तर आता आम्ही झोपतो सध्या आणि सकाळी उठून पाहू आपण. मग स्विमिंग पूल आहे इथे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तर आपण मस्त एन्जॉय करूया तिथे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी उठलेलो आहे आणि सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आमची टीम पूर्ण कोणीच उठलेलं नाही अजून. इथे आपली गाडी लावलेली आहे आणि हा टोटल मस्त परिसर आहे. आता मी तुम्हाला थोडासा एक्सप्लोर करू शकतो. आम्ही इथे एक रूम घेतली होती. इथे एक आहे आणि ही एक आहे आणि याच्या बाजूची एक रूम आहे. सो फार परिसर खूप छान आहे मित्रांनो पण सर्व्हिस खूप बेकार आहे इथली. हा आहे बाहेरचा परिसर मित्रांनो जिथे आम्ही रूम घेतली होती. इथे इथे गार्डन आहे छोटंसं आणि प्लेग्राऊंड पण आहे. मुलं वगैरे असतील छोटी त्यांच्यासाठी प्लेग्राऊंड आहे इथे. आणि इथे पण आहे बट इथे गवत खूप वाढलेलं आहे. इथे काही खेळण्यासारखं नाहीये मुलांना. तर आता आपण तिकडे जाऊया चहा आणि नाश्ता करायला. तर टीम पूर्ण येत आहे तिकडे.
हाय गुड मॉर्निंग. आता मी इथे आलेलो आहे क्लब हाऊस वरती आणि इथे पूर्ण टीम आलेली आहे. आता अंबादास सर आमचे आता आलेले आहेत. आता सगळ्यांना रात्री झोप कशी लागली ते विचारूया. शिवम भाई कैसे लगा? बहुत बढ़िया, मस्त नींद आई. कितने बजे सोए थे कल? 2:30 बजे. विक्रम 2:30-3 बजे सोए पर दिन का बहुत पता ही नहीं चला ना. अभी चेकआउट का टाइम ऑलमोस्ट अभी चेकआउट का टाइम हो गया है. 11 बजे है. अभी हमें जाना पड़ेगा. अभी हमने ब्रेकफास्ट मंगाया है तो ब्रेकफास्ट करके हम लोग जाते हैं. निखिल कैसा लगा? अच्छी थी सर नाइट. उल्टी बिल्टी हुई कि नहीं? नहीं सर बैक मेरे को आवाज आ रही थी तेरे रूम से. 3:30 बजे सोए सर, लेकिन थोड़ा नींद नहीं आ रही थी पहले. अच्छा. तो थोड़ा वॉशरूम जाके आया फिर अच्छा. सही हो गया. अंबादास सर 2:30-3 बजे नींद लगी. अक्षय का सवेरे आवाज आ रहा था. वो ये आएगा ब्लॉग में. जल्दी सो गया था. 2-3 बजे तुम्हारा आवाज नहीं आया. मस्त हो जाता. हरीश डर के मारे सोफे पे सोया था. इसको डरा दिया था टीम ने पूरा. वो क्यों डराया था बता नहीं सकता हूँ. वो थोड़ा प्राइवेट रखेंगे. तो खौफ के मारे वो सोफे पे ही सो गया था. दहशत हो गई. हाँ सबने डरा दिया था. तो अभी यहाँ पे हो गया हमारा चेकआउट का टाइम हो गया. अभी हम यहाँ पे ब्रेकफास्ट करेंगे और यहाँ से निकलेंगे. फिर देखते हैं नागपुर में अगर कुछ है इनका कुछ प्लान बनेगा तो फिर हम लोग जाएंगे. इनका प्लान चल रहा है कि साउजी वगैरह टेस्ट करना है तो हम लोग डेफिनेटली वहाँ पे जाएंगे और अगर जाएंगे तो वहाँ पे आपको दिखाएंगे. तो अभी हमारा ब्रेकफास्ट आ चुका है. ब्रेकफास्ट में हमने पोहा मंगाया है तो अभी इसको खाते हैं और फिर नेक्स्ट प्लान करते हैं. मित्रांनो आत्ता वाजला आहे दुपारचा 1 आणि माझ्या टीमला सोडलेला आहे मी. नागपूरच बर्डी या ठिकाणी त्यांना शॉपिंग करायची होती म्हणून मी त्यांना तिथे बर्डी या ठिकाणी सोडलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आम्ही एन्जॉय केला आणि काही मेमोरीज क्रिएट केल्या. मी तुम्हाला ब्लॉग्स थ्रू नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील. गुड मॉर्निंग. आजचा हा दुसरा दिवस आहे. काल ब्लॉग एंड करायचा राहिलेला होता. नक्कीच तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचे सजेशन द्या. तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लॉग्स पाहायला आवडतात तर मी त्यावरती बनवण्याचा नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न करेल. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.